नमस्कार मंडळी, मी मिस्टर आगलावे. आमच्या कार्यक्रमाचं नाव तुमचं दुःख आणि आमचं सुख. चला तर मित्रांनो, आपण आज इंटरव्ह्यू घेत आहोत प्रेमात व्यक्ती दुखी आत्म्याचं. त्याचं नाव दलिंदर कुमार पुणेतीवाले. चला जोरदार स्वागत करा त्यांचं. काही इकडे तिकडे बघू नका तुम्ही, आणि मी जो कॅमेरावाला आहे. काही बघू नका इकडे तिकडे, बघा निघत्या. पुढे कोणी म्हणते टाळेचा आवाज करून येत असतो. हो, ते नंतर वेपेक्स न टाकू नंतर. असं असते का ते? मग काय तर. अच्छा. नमस्कार दलिंदर कुमार. नमस्कार नमस्कार. आता तुम्ही सांगा, तुमच्या प्रेमात कशी दिवे लावले, कुठी लावले, काय लावले? साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. असं ऑलरेडी इमोशनल झालंय. काय झालं ओ दलिंदर कुमार? सामना बे आठवण तर करू दे. कहाणी लय गंभीर आहे, बरे फारच गंभीर आहे. गौतम गंभीर पेक्षाही गंभीर आहे. तर सुरुवात अशी झाली की मी 11वीला होतो, ती 11वीलाच होती. मी लेक्चर करून कॅम्पस मध्ये तिची वाट पाहत बसत जा. मी तिची वाट अशी पाहत जा जशी पावसाची वाट बेंडकं पाहतात पावसाळ्यात. मग पुढे काय झालं? मग पुढे काय, मी तिला पाहायचो, ती मला पाहायची. रोज आम्ही एकामेकाला पाहायचो. जसे भुकेल भिकारी जेवणाला पाहिजे तसं मी तिच्या इकडे पाहत जाऊ. का मग प्रपोज केला की नाही केला? प्रपोज हा? नसता गेला तर बरं झालं असतं. प्रपोज तर केला हो, हा. पण असा प्रपोज तेव्हा तर केला, पण आता विचार करून असं वाटते की काय केला. जोपर्यंत जिंदगीची तुम्ही मजा घेता तोपर्यंत सगळं बरं असतं, पण ज्या दिवशी जिंदगी आपली मजा घेते ना, त्या दिवशी खरी आयुष्याची लागते, पुरे लागते. मग तशीच लागली. मग काय झालं? मग काय, मस्त आयुष्य चालू होतं जोपर्यंत तो माझ्या आयुष्यात नाही आला. कोण? तो झकमारे बुवा. जगमारे बुवा? हो, तो जोपर्यंत नव्हता आयुष्यात तोपर्यंत मस्त होतो मी. अरे बाबा. जेव्हापासून तो आला हा. असं वाटतंय झक मारली मी जन्म घेऊन. जसं की तुम्हाला माहित आहे, आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे तुमचं दुःख आणि आमचं सुख. हेच आम्ही लक्षात धरता यांच्या गुरूंचं म्हणजे यांचं दुःख आमंत्रित केलेलं आहे. चला तर मित्रांनो, जोरदार टाळ्यांना स्वागत करा झकमारे बुवाचं. हेच पाहता आम्ही त्यांच्यासाठी खुर्ची पण लावलेली आहे. या झकमारे बुवा. बाबाजी की बूटी जिवंत रहा, जिवंत रहा, जिवंत रहा, जिवंत रहा. अहो बाबा, हा कोणता आशीर्वाद आहे हो? पहिली बरंच ऐकलं मी. म्हणजे जिते रहो, जिते रहो, कसेही जगा पण जगा. चला तर दलिंदर कुमार, सांगा आमच्या श्रोत्यांना तुमच्या प्रेमाची कहाणी. तर विषय असा आहे, गोष्ट आहे 1 वर्ष पहिली. 1 वर्ष पहिले मी एका पोरीच्या प्रेमात होतो. हो, पण त्यात झालं असं की माझ्या मित्रांनाच मला धोका दिला. मित्रांनाच धोका दिला. घे दाबून. हे असं अगाऊ आहे. मग अंदाजा लागूच राहिला. तुम्ही ते जाऊ द्या, सांगा पुढे सांगा बरं. पुढे काय मग, हम्म. त्याला भेटलो मी, बाप. त्याला धमकी देऊन तर आलो, पण मला समजत नाही पुढे काय करावं होतं. मग? मग काय विचारत लय विचार केले, बेकार विचार, कच्चा कसे विचार केले. विचारायचे विचार केला. अरे बापा. मग माझा मित्र आहे, त्यानं सांगितलं एका भावाबद्दल, प्रेम प्रसंगावर उपाय करून देते, गेलेलं प्रेम पण मिळून देते. हो. काय झालं? मग पुढे काय, तिथं गेलो, हा. तिथंही नशीब खराब ना हो. ज्या बाबाजवळ प्रेमातून मुक्त व्हासाठी, प्रेम मिळवण्यासाठी तो घेऊन गेला, हा. स्वतःच प्रेमात कोमात जाऊन मेला तो बाबा. असं नशीब. मग काय, तो तर नाही भेटला. मग त्याचा शिष्य भेटला. भेटला बा शिष्य. काय भेटला? हे झकमारे बुवा. त्याचा शिष्य. हरिओम हरिओम. मग पुढे काय झालं? मग पुढे काय, पुढे काय झालं आता काय सांगावं तुम्हाला. म्हणजे सांगाच लागेल, अशी कशी गोष्ट करू राहील तुम्ही? आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे
तुमचं दुःख अरे बस बस रे भाऊ, मला समजलं कार्यक्रम नाव काय आहे. तुमचं दुःख आमचं सुख. शांती शांती, तुम्ही शांततेत बसा. त्यावेळेस काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. Ganja, ganja. तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मेलं काय ऐकता दे, बाबा आहेत मोठे. हा मेला वाटते ना रे. पण मेलं बालक, आम्ही ध्यानात आहोत. एवढं ध्यान असते का? असं वाटलं मेला काय तुम्ही, मेले काय तुम्ही. बालक, हे तर काहीच नाही. आमची गुरुवर्य ध्यान करता करता गेले. कसे गेले? ते एके दिवशी टीव्ही बघत होते. टीव्ही मध्ये प्राणायाम चालू होते. मग त्याच्यामध्ये प्राणायाम शिकवता शिकवता त्यांनी सांगितलं, एक नाकपुडीने श्वास घ्या. ते महाराजांनी घेतले. एके दिवशी महाराजांनी श्वास घेतला, थांबले आणि सोडायच्या आधीच मग काय लाईट गेली. महाराज 2 तास तसेच बसलेले राहिले, बंद करू. नाक बंद करून. आम्ही वाट बघितली. 2 तासानंतर महाराजांना हालून बघतो तर काय महाराज गेले. कुत्र्याची मौत मेलं. महाराज मी लय टेन्शन मध्ये आहो. मला काय सुचून नाही राहिला. तुम्ही काहीतरी सांगा राजो. बर ठीक आहे, मी तुला बरोबर दाखवतो. काय मार्ग या लागला. दाखवा महाराज, तुमचे लय उपकार होते. हे घेऊन आलं तुमच्याजवळ. मी बरोबर नसतो करत, पण म्हटलं आता सगळं ट्राय केलं, एक हे करून घ्या. ठीक आहे, थांब मी तुला काहीतरी देतो. घालून झाला का? Ganja, ganja. हे काय हो? हे जडीबुटी. याला तू रोज फुकट नाही याचे सेवन करत राहा. अच्छा, हा, यानं काय होईल? त्याने तुला आनंद मिळेल. महाराज येतो महाराज. Vaca Cira. बैगन. मग काही त्या जडीबुटीचा असर झाला का नाही हो? जडीबुटीचा असर हा? असर झाला ना. शोक लागला. 3 टाइम गांजा बघतो. 3 टाइम. गांजा गांजा. समोर मग काय हा. जिंदगी बर्बाद केली आहे दलिंदरानं. हो बुवा. हे पाय कसं असते की. बसा. शांत त्यांना शांत करायचा माझ्याकडे इलाज आहे. हे बघा. बरं का हो? जादू संपली वाटते तुमची. काय हो? मग पुढे मग काही नाही. वाटते तुम्हाला बाबा येता एखादी पुढे कार्यक्रम झाल्यावर. आशीर्वाद. कसा काय शांत झाला एकदम. चमत्कार यालाच म्हणतात. बाबाचा चमत्कार यालेच म्हणतात. चला तर छोटे हो कार्यक्रमाला. बाबा बाबा ओ बाबा. विमानात उडून जर आपण तलावात उडी मारली हा तर पहिले काय फाटी? पाहू काय म्हणते बाबा. सांभाळायले. पॅराशूट. पहिले पॅराशूट फाटी. काय गोष्ट करताय.
तेच म्हणतात बाबाचा चमत्कार. जो दुखात होता त्यांनी सुखात आणलं. आमचं नाव, तुमचं दुःख आणि आमचं सुख. नमस्कार श्रोत्यांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाबा जी की बूटी la 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 la